गावाच्या टोकाला असलेल्या लहानशा मातीच्या घरात अमोल राहायचा. वडील शेतमजूर, आई दुसऱ्यांच्या घरची भांडी घासायची. परिस्थिती हलाखीची होती, पण अमोलच्या डोळ्यात स्वप्न मोठी होती. आपणही काहीतरी मोठं करायचं, हे वाक्य तो रोज स्वतःशी म्हणायचा. कॉलेजसाठी तो शहरात आला. पहिल्यांदा शहर पाहिलं होतं. उंच इमारती, वेगळी माणसं, वेगळीच दुनिया. याच कॉलेजमध्ये त्याला भेटली सानिका. सानिका दिसायला साधी, बोलायला गोड आणि हसली की समोरच्याचं सगळं दुःख विसरायला लावणारी. दोघांची ओळख हळूहळू मैत्रीत बदलली. कॅन्टीनमधला चहा, लायब्ररीतले अभ्यासाचे तास, बसस्टॉपवरची वाट पाहणारी संध्याकाळ, नकळत प्रेमात रूपांतर झालं. अमोल सानिकावर मनापासून प्रेम करायचा. त्याच्यासाठी तीच सगळं होती. तो तिच्यासाठी नोट्स लिहायचा, स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून तिच्या प्रोजेक्ट्समध्ये मदत करायचा. सानिका म्हणायची, अमोल, तू माझ्या आयुष्यात आहेस, हेच माझं नशीब आहे. तो शब्दांवर जगायचा. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. अमोल स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. घरची परिस्थिती पाहता त्याच्यासाठी नोकरी मिळवणं फार गरजेचं होतं. एक दिवस त्यानं सानिकाला सांगितलं, लग्नाचं स्वप्न पाहतोय तुझ्यासोबत, पण थोडा वेळ दे. सेटल झालो की तुझा हात मागायला येईल. सानिका शांत होती. त्या शांततेतच पहिला धोका दडलेला होता. काही दिवसांनी अमोलला कळलं, सानिकाचं लग्न ठरलं आहे. तो हादरला. तो धावत तिच्या घरी गेला. हे काय ऐकतोय सानिका? तू काहीच सांगितलं नाहीस. सानिकाने नजर खाली घातली. अमोल, तू चांगला आहेस, पण माझ्या घरच्यांना श्रीमंत मुलगा हवा आहे. तू अजून संघर्षात आहेस. तो क्षण अमोलच्या आयुष्यातला सर्वात कठीण क्षण होता. तिच्या शेवटच्या शब्दाने त्याचं मन तुटलं. प्रेम पोट भरत नाही अमोल. त्या दिवसानंतर अमोल बदलला. तो अभ्यासात लक्ष देऊ शकत नव्हता. रात्री झोप लागत नव्हती. डोक्यात एकच प्रश्न, मी कमी होतो का? तो स्वतःला दोष देत राहिला. कधी वाटायचं सगळं संपवावं, पण आईचा फोन यायचा, बाळा, तू आमची आशा आहेस. तोच आवाज त्याला वाचवत होता. संघर्षाची सुरुवात. एका रात्री त्याने आरशात पाहिलं. डोळे सुजलेले, चेहरा थकलेला. तो स्वतःशीच म्हणाला, आज जर मी हरलो तर आयुष्यभर हरलेलाच राहीन. त्याच दिवशी त्याने निर्णय घेतला, आता स्वतःसाठी जगायचं. तो पुन्हा अभ्यासाला लागला. दिवसाचे 14-15 तास. मोबाईल बंद, सोशल मीडिया बंद. लोक म्हणायचे, अरे प्रेमात फसवला गेलाय, वेडा झाला आहे. पण अमोल वेडा नव्हता. तो जिद्दी झाला होता. अपयशावर अपयश. पहिला प्रयत्न अपयश, दुसरा प्रयत्न थोडक्यात नापास, तिसरा प्रयत्न पुन्हा अपयश. पैसे संपले, खोलीचं भाडं थकलं, कधी कधी उपाशी झोपायची वेळ आली. पण त्याने हार मानली नाही. तो स्वतःशीच म्हणायचा, ज्या दिवशी यश मिळेल त्या दिवशी हा सगळा त्रास अर्थपूर्ण वाटेल. 4थ्या प्रयत्नात अमोल पास झाला. नुसता पास नाही, चांगल्या रँकने. तो रडला. ते आनंदश्रू होते. त्याने आईवडिलांना फोन केला. आई रडत होती, आज आमचं नशीब उजळलं रे बाळा. काही वर्षातच अमोल मोठ्या पदावर पोचला. गाडी, घर, मान-सन्मान सगळं मिळालं. एकदा ऑफिसच्या मीटिंगमध्ये त्याची भेट सानिकाशी झाली. ती ओळखू शकली नाही. मीटिंग संपल्यावर कुणीतरी सांगितलं, हे अमोल सर आहेत. सानिका थक्क झाली. ती जवळ आली. अमोल, तू एवढा पुढे गेलास? अमोल हसला. हो, कारण मी तुटलो होतो. सानिका काही बोलणार इतक्यात अमोल म्हणाला, कधी कधी प्रेमात मिळालेला धोका आपल्याला संपवत नाही, तो आपल्याला घडवतो. तो निघून गेला. आणि त्या दिवशी अमोलला समजलं, खरं यश म्हणजे ज्यांना आपल्याला तोडलं त्याच्यासमोर शांतपणे उभा राहता येणं.